वाटला लोक सांगा मला भाई साहब एवढं भारी वाटले ना अरे काची की कोडिया एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है सिर्फ मेरा हक इस पे सिर्फ मंडळी बघू शकता आपण आता भाजी ओके तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? तर मंडळी मी आज आलो इथं मॉन्टेरे विलेजला, जे इथं कर्जत मध्ये आहे. मी आलोय बाय ट्रेन. आणि मी कसा आलोय, किती वाजता निघालो, कसा आलो, हा जर प्रवास बघायचा असेल तर वरच्या लिंक वरती क्लिक करा. वरच्या लिंक वरती सगळं समजेल तुम्हाला. मी बाय ट्रेन पुणे जंक्शन टू कर्जत कसा आलोय ते. ओके, सो न टाइम वेस्ट करता आजचा ब्लॉग चालू करूयात. सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. तर मंडळी आता आपण निघूयात आणि बघू शकतात आपल्याकडे कुपन, 2 पोस्टर म्हणजे इन्फॉर्मेशन सगळी दिली त्यांनी. आणि सगळ्यात भारी गोष्ट मला खूप आली. वेलकम टू मॉन्टेरे विलेज. आपण आता सध्या आलोय कबिला स्टेला. आणि आपला जो स्टे आहे ते शालेट मध्ये. भाई आपण सगळं कव्हर करू. फक्त एकदा मला बॅग ठेवूया. बॅग ठेवून सगळं एक्सप्लोर करू आपण आज. ओके, बघा म्हणजे असे पण रूम्स आहेत. म्हणजे जसं आपण बघतो ना थोडंसं राजस्थानी गुजराती टाईप, किंवा आपल्या गावाकडं पण जेव्हा असे घरं होते मातीचे किंवा दगडाचे, आता ही वुडन कॉटेजेस आहेत. सगळ्या प्रकारचे इथं आहे, हट्स आहे. हे आहे चालेट रूम. इथं बघू शकतात तुम्ही, हे असे रूम्स आहेत. आणि आपण आता मधात जाऊयात, तुम्हाला मी मधातलं पण दाखवतो सगळं. हे बघू शकतात मंडळी, काय रूम आहे. असं पण माझी लई इच्छा होती की असं पण एक जरा वुडन कॉटेज हटमध्ये एकदा थोडंसं स्टे करायचं, राहायचं एकदा. असं वाटलं की थोडे विशेष कंप्लीट होईल. चला बघा मंडळी, मस्त आहे. मस्त बघा इथं आरसा, टी व्ही. आणि मला वाटतं बाथरूम बाहेरच्या साईडला आहे वाटतं, मला इकडच्या साईडला आहे काही की. अरे बाथरूम हां इकडं नाही वाटतं. मंडळी बाथरूम नाही, मला वाटलं आरसाच आहे. अरे हाय मस्त शावर, टॉवेल्स. आणि हे आपले फेवरेट हे येस स्टे आउट ऑफ युअर लाईफ. तर मंडळी मस्त आपण झालो फ्रेश. आता जरा थोडं रिलॅक्स वाटायले. आपण आता एक्सप्लोर करूयात. चला. यार मंडळी काय माहिती की यार, म्हणजे इतकी भारी वाईब आली ना मला इथं. आणि इथं एक इंडोर गेम्स, ओहो बघू शकतात. लुडो, चेस, टेबल टेनिस. हो वाव भाई किती सुंदर आहे. हे लग्नासाठी, रिसेप्शनसाठी, म्हणजे खरं तर मेन लग्नासाठी एकदम परफेक्ट जागा आहे. एकदम असं रॉयल पॅलेसमध्ये आल्यासारखं वाटायला. कुठं तर असं वाटायला की यार असं जोधपूरला कुठं तर असं लग्नासाठी आलोय कोणाच्या तरी. हा भाई मंडळी, माझं जरा पोट दिसत असं मंडळी, जरा सण करून घ्या. वाव, नारळाची बाग. रात्रीच्या टाइमला तर भाई लाइटिंग इथं वरी लावली तेवढं सुंदर वाटणार आहे ना. एकदम असं सुकून टाईप फिलिंग आहे मला एकदम. मी काय म्हणतो मंडळी, मी आता जातो जेवायला. आणि 10-15 मिनटं जरा आराम करतो. तर मंडळी आता आपण आलोय आरोग्यम क्षणभर विश्रांती. चला.
बघितलात मॉलमध्ये, मला जमलं नाही, आमच्या मम्मी पप्पा गेले. आता यावेळेस मी मसाज करतो मस्त. मस्त रिलॅक्स. रिलॅक्स वाटलं आता. तर मंडळी, आता आपल्याला जरा डोळ्याची मालिश करायची, म्हणजे आईज मसाज करायची, आणि त्यासोबतच हँड. इथं रेस्ट अँड रिलॅक्स बघा. इथं ही पेड ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत तुमच्यासाठी. इथं हीट थेरपी, कन्सर्ट थेरपी, बॅक मसाज, हिटिंग मॅट, फुल बॉडी मसाज सगळं आहे. इथं आज होत आहे हेड मसाज, आय मसाज. हे बॉडी रिलॅक्स झाली भाई, बरोबर बरं वाटत आहे. सध्या आलो इथं रिफ्लेक्स वाला आणि अच्छा असं आहे, असं नाही आहे मंडळी. पाण्यातून मातीतून तुम्हाला निघायचं नाही आहे. तुम्हाला आधी मातीतून निघून पाण्यातून बाहेर येऊन मग तुम्हाला निघायचं. ओके, तर म्हणजे एक खडे लागणं, एक पायर म्हणजे इथं हाताची कशी काय ॲक्युप्रेशर्स आहे त्याच्यासाठी पण हे असं रॉड लावले. म्हणजे जर मॉन्टेरे विलेजला म्हणजे असं कोण सिनियर सिटीजन किंवा तिथं थोडेसे आजी आजोबा त्यांनी असं, तर त्याच्यासाठी पण खूप बेस्ट आहे. म्हणजे आजी आजोबा नाही सगळ्यांसाठी मंडळी निघत. आता 1 वाजलेत, आता जेवणाचा टाईम आहे. आपण आता लंच करूयात. तर मंडळी, आपण आता लंच करूयात, आणि हे आहे सबरस रेस्टॉरंट. मंडळी एक नंबर आहे मंडळी. मस्त आपलं जेवण झालं. आता बघा लेकरं बघा कसं मस्त आराम करायलेत. इथं सायकलिंग पण आहे, बघू शकतात. आता मी तर काही सायकलिंग करत नाही, माझं आता जस्ट लेप पोट भरले, मग आता थकलो आता. आणि वा बघू, एक ऐसी गुफा आहे भाई साहब. लोक घाबरायले, तू आईस्क्रीम खात चालला. हा अवघडच आहे. हा सरपंच घर पहिल्यांदा असा टी व्ही मी बघतोय जवळ, कारण मी असे टी व्हीज मूवीजमध्ये बघितलेत. आपल्या मराठी मूवी जी एकदम रिच फॅमिली, एकदम रिच अमीर घराण्यामधला जो कोणता माणूस आहे त्या माणसाकडे अशा टी व्ही असायच्या. मंडळी इथं सगळे असे ड्रेसेस आहेत, मला वाटतं लेडीज आहे. हां, हे तर जेंट्स आहे. मला येतील का नाही कपडे राव, माझं वजन बघा, मला नाही वाटत मला इथले कपडे येतील. नो, ऑलरेडी XXL, XXL साईजचं आहे. जाऊ द्या, ठीक आहे, एकदा बघू. कसा दिसायला सांगा मला. मंडळी कसा वाटला लोक सांगा मला. भाई साहेब एवढं भारी वाटले ना, गाणं म्हणून वाटलं एकदम. ते ओरे काची की कुडिया, एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है, सिर्फ मेरा हक इस पे, सिर्फ मी. मंडळी बघू शकता आपण आता भाजी बनला. चला मंडळी, आता आपण चेंज करूयात, मला लय गरम व्हायले. चला, मस्त मजा आली राव, बरं वाटायला. चला आता. तर मंडळी आपण आलोय आता मॉन्टेरिया रेल्वे स्थानकला. आपण रेल्वे स्टेशनला आलोय, बघू शकतात रेल्वे. हा मधातून कसं आहे,
हो बघू शकतात मंडळी, मधातून इंटेरियर असं आहे आणि बाहेरून हा हा एकदम अटके. आता 5 वाजलेत आणि आता वेळ आहे हाय टी अँड स्नॅकचं, त्याच्यामुळे आपण वापस सबरसला आलो आहे. हाय ओके. चला मंडळी, ॲक्टिव्हिटी जिथं आहे तिकडं जाऊ आता आपण. ओके चलो, आपण आधी आता वरी जाऊयात, कारण आता आपल्याला करायचे आहेत ॲक्टिव्हिटीज. हो आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. घाम लागला राव, माझ्या याच्यातच वजन कमी होईल. ओके तर मंडळी, आपण सध्या आता आनंद मेळायला आलो आहे. इथं आपल्याला होपळा, पॉटलक, ग्लास टॉस, लाफ्टर हाऊस आणि बलून मॉप भेटतात बघा. लहानपणी एवढंच माहिती आहे की शाळेची जेव्हा सहल होती ना, त्या टाईमला मी एकदा पॉटरी केली होती. त्याच्यानंतर मी कधीच पॉटरी केली नाही, मला माहिती नाही. आणि आज मला ती वापस चान्स भेटायला आहे पॉटरी करायचा. करूया ओके. हा म्हणजे चला, पहिल्यांदा पॉटरी झाली माझी, बघू शकतात. भाता बोलतात त्याला, भाता जुन्या काळातला. हा बरोबर, हाताचा एक त्याला आवाज यायची, लोकांना गरम करायचा बरोबर का, आवडा थोडासा वर खाली करायचा, असा आवाज यायचा. आवाज लोक बघू शकतात मंडळी. ते पुढे सत्याऐंशी पासून काम करतो. तुम्ही प्रॉपर कुठले? इथले चौकगाव, 5 किलोमीटर गाव आहे. तर मंडळी, इथं इमर्जन्सीसाठी फर्स्ट एड सेंटर पण आहे. समजा तुम्ही कधी मॉन्टेरिया विलेजला आला तर इमर्जन्सीमध्ये समजा काय ॲक्सिडेंटल किंवा काय असं नॉर्मल जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सगळी सुविधा दिलेली आहे. असं नाही आहे की मेडिकल टॅबलेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. इथं डायरेक्ट तुम्हाला क्लिनिक प्रोव्हाइड केलेलं आहे त्याने, त्याच्यामुळं खूप प्लस पॉईंट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. हां, गाववाला क्लिनिक समजा म्हणजे करूयात आपण. मी हेड मसाज करतो. चल मंडळी, एवढं भारी वाटाले ना, अख्ख्या डोक्यावरचा सगळं बाजू स्ट्रेस निघून गेला. एकतर ते रिफ्लेक्सोलॉजी आणि पुन्हा नंतर आपण सगळं मसाजवरती केलं, त्याचा प्रभाव माझ्या डोळ्यावर, माझ्या अंगावर पडला, पण माझ्या डोक्यावर पडला नाही. पण आता फायनली माझं डोकं जरा अति शांत, बेबी काम डाऊन टाईप झाले, इतकं स्ट्रेस फ्री झाले की आता जरा मला बरं वाटायला कुठं. आता जरा प्रेशर निघाला माझ्या डोक्यातला सगळं. यार भाई, आपका नाम क्या है? मेरा नाम नितिन. नितिन. यार बड़े करते हो. खुश. छान होता हेड मसाज. एडला काय माहिती कशाचा राग काढला की बाबा. मंडळी, हे टोटल बांबू वेविंग आहे. हे टोटल हँडमेड केलेलं आहे, बघू शकतात. मायकल जॅक्सन.
मंडळी पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स आहे असा आगे चलाओ। अं, आणि आता मंडळी आपण आलो इथं गौशाळाला. आपण बघू, तुम्हाला दाखवतो मी गौशाळा कसं आहे. तर मंडळी मी आता आलो आहे गिरगाई गौशाळाला. आणि जसं तुम्हाला पण माहिती आहे की गौशाळा म्हणल्यावरती इथं चंदन, डोबन, धूप हे जे पण काही गोष्टी आहेत हे आपल्याला इथं अवेलेबल होतात. नाव काय आहेत? मणि नाम मनी किती रे? अच्छा ये नाम आहे क्या? बघा मंडळी इथं नाव आहेत गाईचं नाव बघा, सरस्वती, लक्ष्मी, गंगा, पूजा, गोदावरी, जमुना, मनी. हेचं नाव मनी आहे. मनी, माही, गायत्री, काय बसंतरी, कपिला, काजल, नर्मदा, तापी. वा, बायोगॅस प्लांट बघा मंडळी. बायोमीथेन गैस है। ओके. ग्रीन कलर का 2 ओपन वाला टैंक है और इधर एक अंडरग्राउंड सीमेंट का टैंक है। इसमें हम लोग गोबर, पानी, सब्जी का वेस्टेज, होटल में जितना भी खाना बचता है ये हम लोग पानी के साथ स्लरी बना के टैंक में छोड़ते हैं। छोड़ने के बाद अपना वर्मी कंपोस्ट खाद ऐसा बनता है। संतोष सोडावाले गोटी सोडा. यार मला गोटी सोडा ट्राय करायचा आहे. एकदा गोटी सोडा. काय आता भेटतच नाही. आता असे गोटी सोडा असं तर भेटतच नाही आपल्या इथं. बंद झालं आता. गोळा इथं बाजूला गोळा भेटतो पण गोटी सोडा मला नाही वाटत भेटतोय. तर मंडळी आपल्याला इथं कुपन्स दिलेत. या कुपनमध्ये आपल्याला सगळी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहेत जे की आपल्याला पेड नाही करायचं आहे. सगळं फ्री ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यामध्ये जायंट व्हील, जायंट स्विंग, झिपलाईन, झिप सायकल, रोप कोर्स, बोटिंग, बायोस्कोप, गोटी सोडा, आईस गोळा, इथं सगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. आता सध्या आपण गोटी सोडा पिला आहे त्याच्यामुळं त्यांना कुपन देऊयात. आणि आता आपण घेऊयात आईस गोळा. आमची मम्मी ही ब्लॉग बघत असेल. सॉरी मम्मी. मस्त गोटी सोडा आणि बर्फाचा गोळा आपण खाल्लाय. आणि इथं बघू शकतात आता इथं आहे सायकल शॉप. मंडळी आधी सायकल शॉप्स ना असे होते एकदम जुने. त्याच्यानंतर एक नेक्स्ट व्हर्जन सायकल शॉप्स आले. त्याच्यामध्ये ना शॉप्समध्ये राहायचे सगळे म्युझिक सीडीज, कॅसेट्स, मूवीचे पिक्चर असायचे. 15 रुपयाला भाड्यानं असं सायकल घ्यायचं अर्धा एक तासासाठी. आणि 15-20 रुपयाला कॅसेट पण यायची मस्त गाण्याची. त्याच्यामुळं ते एक वेगळा व्हर्जन होता. आता तर सगळे एकदम असे गॅरेजेस आलेत. आता गॅरेज म्हणजे एकदम प्रोफेशनल गॅरेज. आता मोठे मोठे गिअर शॉप्स, गिअर सायकल शॉप झालेत. हे क्या नाही आहे बायोस्कोप है ना? हाँ है ना. बड़ा हो गया अभी अभी कैसे खाटला फिरेगा। अनारकली जी बड़े बड़े साहब आए, साहब को नमस्कार। नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार जी। खूप छान होतं. चला खूप छान एक्सपिरियन्स होता राव. मला वाटतं मी ही फक्त एक मूवी मध्ये बघितलं होतं. शाहरुख खानचा पहिली मूवी होता त्याच्यामध्ये बघितलं होतं मी फक्त. आज पहिल्यांदा इतकं छान. त्याच्यामध्ये राजस्थानी मायकल जॅक्सन आणि वरून तो सापाचा जो एक अनुभव होता. सापाने जो शॉक दिला मला भाई, मी लय भयानक शॉक घालतो. आणि आता जस्ट आपण आलोय जादूगरला. ओके, माझा अवतार सध्या जरा खराब दिसायला आहे पण जाऊ द्या आता. चला
आपके पास मेरे पास ना क्या? देख लिया मैम का 200 का नोट है। 200 का नोट का मैजिक शो देखना 1 और 2 दो मैजिक के कप हैं और 200 का नोट 1 2 3। ये नोट जादू से मैम गायब होगा और फिर कभी लौट के नहीं आएगा। हाँ मैम, इस बॉक्स को ओपन करना मैम, इसमें रिटर्न आएगा वही नोट सेम। मैं मैम आग लगाऊंगा ये जलेगा और इसके जलते ही वही नोट आएगा। चलो 1 2 और 3 छू। ओ हाथ मत जलाओ, वही नोट वापस लागे दो। 1 2 3 छू। पैसा काय राव, कसं केलं ते सर्च करत होतो की नेमकं काय आहे, खाली कुठं कार्पेटमध्ये केले आहेत का कुठं बॅगमध्ये ठेवलेत, पण एवढं ऑब्झर्व करून पण ते कुठं तर ते हेच आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. इव्हेंच्युअली आपण मॅजिकच म्हणू शकतो. ती टेक्निक्सच असतात पण ते इतकं भारी की ते आपल्याला दिसून पण येत नाही. ते डोळ्याला काय म्हणतात मार खाल्ल्यासारखं ते करतात. हे इकडं बोटिंग आहे मंडळी बघा. कठपुतली, बोटिंग, जादूगर, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, कावकडलिंग, डोंबरी, नक्षत्र गार्डन, गौशाळा आणि बायोगॅस. हे मला वाटतं हे पुढचा पूर्ण ॲडव्हेंचर झोन आहे बघा. हा तिकडं झिपलाईन आणि सायकलिंग जाऊ द्या मंडळी, तरी पण झिपलाईन आणि ते जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते करून काही फायदा नाही आहे माझ्यासाठी. कारण माझं वजन जे सध्याच्या परिस्थितीला आहे ते सध्या 108 किलोवर आहे. मला नाही वाटत 108 किलोचं कोणता व्यक्ती नाही कोणती ॲक्टिव्हिटी मला झेलू शकन, मला नाही असं वाटत. आणि बघितलं पण होतं एक 90 kg-पर्यंतच ते एक्सेप्टेबल आहे. जाऊ द्या, चला आता आपण खाली जाऊयात रूमकडे, थोडंसं रिलॅक्स हो. कारण मी आता जसं आलो तसं आता फिरतोय. अर्धा एक तासच मी रूमवरती तर थोडंसं आराम केला आहे, आता बंद झाले. गर्दी नाही काही नाही, जरा मस्त आता जरा छान छान वाटायला आता जरा. आणि एक इथं कबिला ग्रीन्स इथं तुम्ही बघू शकतात. तुम्हाला दाखवतो मी नेमकं इथे कॉटेजेस कसे आहेत. आता मी तुम्हाला सगळे रूम्स आणि कॉटेजेस दाखवतो की कसे इथं दिसतात. ओके चला. हो का, हे कबिला कॉटेज. वाव किती सुंदर आहे मंडळी बघा. आणि हे मस्त इथं मध्ये स्विमिंग पूल. वाव काय लाइटिंग लागली. म्हणजे 1 मिनिट तुम्ही मिस केलात. वरी कबिला ग्रीन आता आपण जाऊन आलो, लाईट्स बंद होते त्याच्यामुळे जमलं नाही. इकडचं पण भारी आहे पण मी आधी तुम्हाला वरचं दाखवतो. भाई आता बघा किती सुंदर दिसायला. मी तर कसं पण करून आज स्विमिंग करणार आहे, म्हणजे करणार आहे. कारण आय एम फ्री टू एक्सप्लोर नाव. या मंडळी इतकी भारी प्रॉपर्टी आहे राव. मी खरं सांगेल की तुम्ही नक्की विजिट करा या प्रॉपर्टीला. खरं यार, मॉन्टेरिया विलेज खरं गावाकडची एकदम आठवण आली. आणि इतकं छान अट्रॅक्शन पॉईंट ठेवलं आहे इतकं. आता बघा एकदम कॉटेज हट आणि वरी बघा ना ते कॅन्डल आहे का बल्ब आहे असं मशाल टाईप एकदम लुक दाखवलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे असे तुम्हाला काय लाइटिंग्स दिसतात असं वाटत नाही का तुम्हाला की ते डेटिंग टाईप जरा वाटते. असं कुठंतरी सलमान खान आहे असं करून, असं समोर कॅटरीना कैफ गोल फिरत्यांनी दिल दिया गल्ला, असं जरा तुम्हाला ते एक रोमॅन्टिक फील एक्सपिरियन्स येतोय. काय म्हणतो माहिती का मंडळी, असे कोणते ऑकेशनल डेज असतात ना, म्हणजे जास्त गर्दी नसती किंवा काय, तर जेव्हा तुम्ही मॉन्टेरिया विलेजला व्हिजिट करशाल ना तर असं काहीतरी बघा की जास्त कुठं तर गर्दी नाही काही नाही. आणि मग तुम्ही त्या टाईमला या आणि असं सांगा की भाई अख्खं मीच बुक केलेलं आहे सगळं, हे सगळं तुझ्यासाठी आहे भाई. फिक्स. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काही नाही. आपण तर मस्त भाई, आपल्याला ह्याच्यावरून काही लेणं देणं नाही. आता मी फक्त मस्त एन्जॉय करणार आहे, फक्त एक्सप्लोर करणार आहे. भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत, एक्सपिरियन्स करायचे. बघा मंडळी किती सुंदर दिसाले. दमानी भाई मी जर पडलो ना, हां चला मंडळी, हे पण किती सुंदर आहे बघा. हे क्लासिकल कॉटेजेस आहेत आणि बघू शकतात किती व्हायब्रन्स कलरमध्ये एकदम छान आहेत कॉटेजेस. मंडळी मी तुम्हाला मॉन्टेरिया विलेजचं सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. तुम्हाला त्यांचा इन्क्वायरी नंबर पण मी देईल. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बुकिंग करायची असेल, इन्क्वायरी करायची असेल तुम्ही करा. आणि जर तुम्हाला समजत नसेल की बाबा बाय कर्जत मॉन्टेरिया विलेजला कसं व्हिजिट करायचं आहे किंवा फ्रॉम पुणे, तर त्याच्यासाठी वरचा व्हिडिओ दिलेला आहे, लिंकवरती क्लिक करा आणि बघा.
मी आलो होतो ट्रेननी. सो तुम्हाला कळेल की टायमिंग्स कसे आहेत, तुम्हाला बाय ट्रेननी कसं यायचं आहे, इथं आल्यावरती तुम्हाला कॅब सर्व्हिस भेटेल का, बाय टॅक्सी ॲटो कितीपर्यंत भेटेल, तुम्ही कसं कसं यायचं आहे, किंवा इथून मॉन्टेरिया विलेजवरून तुम्हाला वापस कसं जायचं आहे हे मी तुम्हाला सगळं वरच्या लिंकवरती सांगेल. त्याच्यामुळं बघा. ओके. अरे बाबा मी फ्रेश व्हायला चाललोय आता, स्विमिंगला जायचं मला. एक काम करतो, डिनरच्या टाइमला जेवणाच्या टाइमला मी येतो तुमच्याकडे. ओके. बॉडी काढायच का, बॉडी काढायच का तू, बॉडी काढायच का तू. ओके. तर मंडळी बघू शकतात मस्त आपला स्विमिंग कॉस्ट्युम झालेला आहे. म्हणजे हेच जिम कॉस्ट्युम आहे, हेच स्विमिंग कॉस्ट्युम आहे आपला. सो आपण आता स्विमिंग कॉस्ट्युम घातलेला आहे आणि आता आपण मस्त स्विमिंग करायला जाऊ. सकाळी आणि दुपारी आपल्याला जमलं नाही, आपण जसं आलो की एक्सप्लोरच केलो. आणि सकाळी रेन डान्स चालू होता आणि खूप गर्दी होती. मला तसं गर्दीमध्ये असं जमतच नाही मनसोक्त स्विमिंग करणं, एन्जॉय करणं. त्याच्यामुळे म्हणलं जर आपण जरा मस्त VIP ट्रीटमेंट टाईप संध्याकाळच्या टाईमला करू. आणि इथं स्विमिंगचं टायमिंग म्हणलं तर सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आहे. सो आता 7:30 वाजलेत, अर्धा तास आहे. सो आपण एक 10-15 मिनिटामध्ये थोडीशी स्विमिंग करू, थोडीशी म्हणजे जरा करू आपल्या आवडीनुसार आणि मग आपण येऊयात. ओके. कारण आता 8ला स्विमिंगचा टायमिंग संपला केलं की तर 8:30 ते 10 जेवणाचा टाईम आहे. सो आपण तसंच येऊ, फ्रेश होत आणि मग जेवण करूयात. ओके चलो. ए स्विमिंग का किधर है? इधर ही सामने मंडप चालू है ना, हाँ उधर उसके अंदर ही जाओ उधर. हो. आहा. बघू. माझं वजन जास्त असल्यामुळे मी उडी नाही मारू शकत. एवढं भारी वाटलं ना, रिअल एक्सप्लोरर वाटायला वहिनी, एक नंबर. अब जाके सुकून मिळाला. आज इतकं फिरलोय, माझे भरपूर कॅलरीज बंद झाले वरून स्विमिंग. अरे यार असा दिवस खरं एक अनफॉर्गेटेबल मुमेंट आहे. पहिल्यांदा कुठं तर असं गावाकडं आल्यासारखी फिलिंग आली. पुन्हा नंतर असे काही शॉप्स बघितले, थोडंसं जरा मॉडर्न आर्टिफिशियल पण करून टाकलेलं आहे. जसं स्विमिंग म्हणलं थोडं एक्सप्लोअर, रेन डान्स आहे. म्हणजे मला एक म्हणायचं आहे, मी जसं एंटर झाल्यावरती स्टार्टिंगला मला तर असं म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता मंडळी, जसं मी स्टार्टिंगला एंट्री केली तेव्हा त्या टाईमला असं वाटलं की हां यार रिसॉर्ट टाईप आहे. पण जसं मी मदत आल्यावरती जसं लहान लेकरांचे कुठं तर असे ट्रिप्स होते, पिकनिक पॉईंट्स इथं आले होते, भरपूर स्कूल्सवाले आले होते, पण आता फॅमिलीज पण आले होते. भाई असं वाटत होतं की पूर्ण वॉटर पार्कला चालू मी. नंतर मी जसं रिसॉर्ट्स आणि बघितलं तेव्हा असं वाटलं की हा यार, आणि इतके सुंदर विला, म्हणजे थोडेसे मॉडर्न कॉटेजेस आहेत, मॉडर्न विलाज आहेत. आणि पुन्हा नंतर ज्यांना असं कुठं वुडन हट्स पाहिजे किंवा रूम्स पाहिजे डिलक्स, ते सगळ्या टाईपच्या अशी रूम्स आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा वरी गेल्यावरती इतकं विलेज टाईप वाटतं. म्हणजे असं पण नाही म्हणू शकत भाई, इतकं टोटल 80s and 90sच्या काळामध्ये आल्यासारखं वाटतंय तुम्हाला. म्हणजे कुठं तर कोण पॉटरी करते किंवा ते हेअरकट किंवा त्यांचे क्लिनिक, म्हणजे सगळं 80s and 90sच्या बॅकलाईटसारखं ठेवलेलं आहे त्यांनी. आणि इतकं व्यवस्थित ऑब्झर्व करून एक ना एक छोट्या गोष्टीवर त्याने ऑब्झर्व केले, सगळं बघितले. सर्व्हिस खूप छान आहे, स्टाफ बिहेवियर एकदम मस्त आहे, एकदम फ्रेंडली टाईप नेचरमधले आहेत सगळेजण. असं कुठंही वाटलं नाही. और माझा तर इतका भारी एक्सपिरियन्स होता हे. म्हणजे असं वाटायला की जसं मी कुठं बाहेर फिरतोय, एक्सप्लोर करतोय, माझ्या असं काही ना काहीतरी एक नवीन असे किक्स भेटत आहेत, नवीन काही ना काहीतरी नवीन लोक भेटत आहेत, नवीन लोक बोलत आहेत. आणि असं पण वाटतं की यार खरं असं पण जग आहे, असे पण काही लोक आहेत, असे पण काही कल्चर्स आहेत, असं पण कोणाचं नॉलेज असू शकतंय, असं पण कोणाचं काहीतरी बोलणं असू शकतंय. आणि ते तुम्हाला भरपूर गोष्टी तुम्हाला ते शिकण्याला येतं, तुम्हाला वेगळी वाईब हिट करतं, तुम्हाला एक प्रकारचं एक म्हणजे तुमची वायबीसिटी जी आहे ना ती एकदम टोटल चेंज होते. चला मंडळी, मस्त आपली स्विमिंग झालेली आहे. आता जरा वापस रिक्षावर रिआंघोळ करू
आणि जेवायला निघूयात. जेवणाचा टाईम झालेला आहे आपला. चला, आपल्याला फोन आला होता की सर तुमचं डिनर रेडी आहे, लवकरात लवकर या जेवायला. सो आता आपण लवकरात लवकर शावर करू, वापस आंघोळ करूयात आणि फ्रेश होऊन येऊयात जेवायला. ओके चलो. मस्त आपण आता जरा फ्रेश झालो आहे, मस्त आंघोळ झाली आपली. आता जेवणाचा टाईम आहे, मस्त जेवण करून घेऊयात आपण. आता लई भूक लागली स्विमिंग केल्यामुळे. जरा आता जरा जो जेवणाचा जो पुरवठा आहे तो जरा लई भयानक वाढला आहे आपला. सो मस्त आता आपण जेवण करूयात आणि मग आज आराम, उद्या चेकआउट. चलो चला मंडळी, आपण जेवायला आलोय. ओके, तर मंडळी आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज मस्त टाईम स्पेंड केला मॉन्टेरिया विलेजमध्ये आणि माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता, खूप भन्नाट होता. मला खूप आवडला एक्सपिरियन्स. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या आपण चेकआउट करणार आहे. उद्या मी तुम्हाला सांगेल की मॉन्टेरिया विलेज टू कर्जत टू पुणे कसं जायचं आहे. ओके, सो आजचा ब्लॉग एंड करून टाकूयात. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके चलो बाय.